जी लोक मला आधी बघून हसायचे ना, नावं ठेवायचे, तीच लोक आज माझ्याकडे अभिमानाने सुद्धा बघतात आणि त्यातलीच काही लोक माझ्यावर जळतात सुद्धा. तर जळणाऱ्या लोकांचं मला काही घेणं देणं नाहीये. पण मी ज्या गोष्टीवरून लोक मला हसत होते, चिडवायचे किंवा नावं ठेवत होते, त्याच गोष्टीतून आज मी घरबसल्या स्वतःला ग्रो करत आहे, स्वतःला डेव्हलप करत आहे आणि आर्थिकदृष्ट्या मी स्वावलंबी सुद्धा झाले आहे, ते सुद्धा घरात बसून. खूप आधीपासून मला व्हिडिओ बनवण्याचा छंद जडला होता. खूप आवड मला निर्माण झाली होती लॉकडाऊन लागल्यापासून. बरोबर, लॉकडाऊन जेव्हा सुरू झालं कोरोनाच्या काळात, तेव्हा मला व्हिडिओ बनवण्यासाठी मला खूप प्रोत्साहन त्यावेळी मला मिळालं. तर तेव्हापासून मी व्हिडिओ बनवायला लागले, शूट करायचे, व्हिडिओ पोस्ट करायचे. पण काही लोक नावं ठेवायची, की काय हे वेडागत काहीतरी करत असते उगाचच कॅमेऱ्यासमोर. बरोबर, पण आज त्याच लोकांची तोंड बंद झाली आहेत. कारण बघा, आपल्या आवडीमध्येच कुठेतरी ना आपलं भविष्य घडवण्याची ताकद सुद्धा लपलेली असते. तर आज मी हे व्हिडिओ बनवूनच आज मी पैसे कमवत आहे, स्वतःला डेव्हलप करत आहे. 4 लोक मला चांगल्याने ओळखतात सुद्धा. त्यामुळेच कुठल्याही गोष्टीची लाज बाळगायची नाहीये आणि मुळात लोक काय म्हणतात ना, हा विचार तर कधीच करायचा नाही. कारण लोक जेव्हा काहीतरी म्हणतात ना, तेव्हा समजून घ्यायचं की तुम्ही काहीतरी नक्कीच चांगलं करताय. तेव्हाच तर लोकं नावं ठेवतात ना. पण त्यातूनच आपण जेव्हा स्वतःच्या पायावर लोकांना उभं राहून दाखवतो ना, तर नावं ठेवणारी लोकच तुमचं नाव सुद्धा काढतात. त्यामुळे मी सुद्धा आज व्हिडिओ एडिटिंगमधून आज मी एवढे पैसे पण कमवत आहे. आज मी स्वतःला ग्रो केलंय. ऑनलाईन घरी बसून मी काम पण करतीये आणि त्यातून खूप चांगल्या प्रकारे अर्निंग सुद्धा करतीये. तर तुम्हाला सुद्धा माझ्याप्रमाणेच ग्रो करायचं असेल, तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करू शकता. मी नक्कीच तुम्हाला हेल्प करेन. थँक यू सो मच.